मुंबई ते कोकण हा प्रवास आता अवघ्या 6 तासामध्ये करता येणार आहे। शिमग्याच्या पूर्व संध्येला कोकणवासियांसाठी ही खुशखबर असणार आहे। मात्र हा 6 तासांचा जलमार्गाद्वारे प्रवास घडवून आणणारी M2M प्रिन्सेस ही रोरो बोट कशी आहे याची आपण संपूर्णपणे माहिती घेणार आहोत। सुरुवातीलाच प्रवेश केल्यानंतर समोर लगेज बॉक्स जे ते सेक्शन देण्यात आलेले आहे। जसं तुम्ही आतमध्ये प्रवेश करता, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जर पाहायला गेलं तर हा संपूर्णपणे भाग जो आहे तो 4 भागामध्ये विभागला गेलेला आहे। हा जो आहे तो प्रीमियम इकॉनॉमी आहे आणि यामध्ये देखील जर तुम्ही पाहत असाल की चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या प्रीमियम इकॉनॉमीचा रेट जो आहे तो 3000 आहे आणि प्रीमियम इकॉनॉमीचे टोटल 44 सीट या ठिकाणी आहेत। आणि यानंतर जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की इमर्जन्सीची लाईट देखील देण्यात आलेली आहे। एसीचं देखील या ठिकाणी बटन देण्याला कमी जास्त करण्यासाठी आणि जसं जर तुम्ही पाहिलं पुढे स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती सुरक्षा संदर्भातली काळजी देखील देण्यात येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जसं तुम्ही या प्रीमियम इकॉनॉमी मधून जर आत प्रवेश करत असाल तर हा भाग येतो हा इकॉनॉमीचा। या इकॉनॉमी मध्ये जर तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी टोटल ज्या आहेत त्या प्रीमियम इकॉनॉमीच्या ज्या आहेत इकॉनॉमीच्या 44 ज्या आहेत त्या सीट्स या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये 3000 रुपये जो आहे तो याचा दर असणार आहे। जर या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की सीटची देखील या ठिकाणी वेगळ्या प्रकारची सोय जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जर तुम्ही पाहत असाल की प्रत्येक सीटवरती नंबर लिहिले आहेत आणि प्रत्येक सीटच्या जर खाली पाहत असाल की सुरक्षा संदर्भातली काळजी घेण्यासाठी जी काही माहिती आहे ती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जर तुम्ही पाहत असाल की फूडचा जो आहे तो या ठिकाणी कोट देखील देण्यात आलेला आहे। या ठिकाणी जेवणाची जी आहे तिथं व्यवस्था, नाश्ता असेल किंवा स्नॅक असेल याची देखील व्यवस्था जी आहे तिथं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि यानंतर जर तुम्ही पुढे पाहत असाल की एकूण या ठिकाणी या इकॉनॉमीची जी आहे ते आता 522 जे आहे तिथं सीट आहेत। जर समोर देखील लाईफ जॅकेटचं ह्या ठिकाणी सेक्शन देण्यात आलेलं आहे, म्हणजे सुरक्षेची पूर्णपणे काळजी जी आहे तिथं घेण्यात या ठिकाणी आलेली आहे। हा तोच विभाग आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही बाजूला म्हणजे हा इकॉनॉमीचाच हा एक भाग आहे आणि यामध्ये दोन्ही बाजूला दोन्ही साईडला हे अशा प्रकारचे 2 डोर देण्यात आलेले आहेत। पुढे 2 वॉशरूम असतील आणि पाठीमागे 2 वॉशरूम असतील आणि त्यानुसार ही अशी रचना जी आहे तिथं करण्यात आलेली आहे। जर आपण याच्या पुढे जर गेल्यानंतर वरती आपण आता बिझनेस आणि प्रथम श्रेणी भाग आहे तो वरती असणार आहे, आपण तिकडे देखील जाणार आहोत। सर्वात महत्वाचं म्हणजे आणखीन एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे या ठिकाणी बिझनेस आणि प्रथम श्रेणी ही भाग असणार आहे। जर या ठिकाणी जर बिझनेस जर विचार करायला गेलं तर टोटल एकूण 48 सीट्स ज्या आहेत त्या या बिझनेस क्लासच्या असणार आहेत। हा संपूर्णपणे हा बिझनेस क्लास आहे आणि यामध्ये वेगळी व्यवस्था म्हणजे इथले जे सीट्स आहेत ते रिक्लायमेंटचे सीट असणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की वेगळी चार्जिंगची व्यवस्था, सीट अप चार्जिंग असेल किंवा वेगळी चार्जिंगची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहेत आणि सीट्स ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या आहेत। आणि याच्याच पुढे जर आल्यानंतर हा आहे या बिझनेस क्लासची फी असणार आहे, त्याचा दर असणार आहे 7000 रुपये आणि त्याचे 48 सीट्स आहेत। जर याच्या पुढे आला तर या ठिकाणी हा आहे फर्स्ट क्लास असणार आहे आणि या ठिकाणी याची खासियत म्हणजे याचे जे सीट्स आहेत हे सीट्स सर्व 180 डिग्रीचे असणार आहेत आणि यामध्ये अनेक सेवा सुविधा ज्या आहेत पुरवण्यात आलेल्या आहेत। सर्व ज्या स्नॅक्स असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील त्या संपूर्णपणे फ्री मध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि याचे दर 9000 रुपये असणार आणि याचे सीट्स 12000 असणार आहेत। जर आपण पाहायला गेलं तर याच्या बाहेर गेलं तर इथे जर तुम्ही सीट्स पाहत असाल की अशा प्रकारचे एकदम 180 डिग्री क्लायमेटचे हे सीट्स आहेत। इथं सी टाईप चार्जर असेल किंवा अनेक सेवा सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सेफ्टी प्लॅन जो आहे तो वेगळा करण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा प्रत्येक फ्लोअरवरती किंवा प्रत्येक ठिकाणी हा अशा प्रकारचा इमर्जन्सीचा मॅप देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच बोटवरती अनेक ठिकाणी जे आहे ते इमर्जन्सी एक्झिट देखील देण्यात आलेली आहे। इमर्जन्सी एक्झिट नंतर रेडिओ कम्युनिकेशन असेल किंवा आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या। जर आपण पाहायला गेलं तर याच विभागामध्ये एकूण 4 मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर चाइल्ड जे आहे ते त्यांचे लाईफ जॅकेट देखील या ठिकाणी जे आहे ते ठेवण्यात आलेले आहेत।
इव्हॅक्युएशनचे देखील प्लॅन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ते देखील प्लॅन मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण का जर इमर्जन्सी काही असेल त्यावेळी देखील अनेक प्लॅन जे आहेत ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर समजा बोट जर धोक्यात असेल काय असेल तर त्या ठिकाणी प्रवेश करून त्यानंतर ही बोट सोडली जाते. तो भाग देखील मी तुम्हाला त्या बाजूला आहे तो दाखवणार आहे. जर पाहायला गेलं तर याचे रेट जे आहे ते प्रत्येक वर्गानुसार संपूर्ण रेट जे आहे त्या वेगवेगळे आहेत. त्यामुळे आज कोकणवासी असेल किंवा अन्य काही पर्यटक असतील त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट मानावी लागेल. कारण का हा प्रवास आपल्याला रोडने करताना यासाठी आपल्याला 10 ते 12 तास लागायचे. मात्र आता हा प्रवास अवघ्या 6 तासावरती येऊन ठेपलेला आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हेच इव्हॅक्युएशन सेंटर आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहत असाल की हे मस्टर सेशन आहे. जेव्हा एखादा काही धोका असेल किंवा एखादी काही इमर्जन्सी असेल त्यावेळी सर्व या ठिकाणी जमणार. त्याच्यानंतर इमर्जन्सी कॉल होणार आणि कॉल दिल्यानंतर हे जे इव्हॅक्युएशन जे स्लाइड आहेत ते एकत्र जमून हे असं बाहेर पडणार आहेत. म्हणजे ही बोट ती पूर्णपणे सोडतील अशी सिस्टीम यामध्ये जे आहे ते करण्यात आलेले आहे. समोरच जो C3 नावाचं जे फायर अलार्म आहे त्या ठिकाणी देखील जे काही प्रवासी असेल त्यांना वॉर्न केले जाणार आहे. आणि अशी ही अनेक सेवा सुविधा असलेली M2M प्रिन्सेस ही रोरो बोट जी आहे आता मुंबईवरून सिंधुदुर्गला जाणारी आणि सिंधुदुर्गवरून मुंबईला येणारी ही अतिशय महत्त्वाची रोरो बोट आता पर्यटनांच्या कोकणवासियांच्या सेवेत आलेली आहे. त्यामुळे आता अनेक जे आहे ते त्यांचा अनुभव कसा असेल हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन कमलेश सर, रणजित इंगळे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.